डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये होणारी फसवणूक आणि त्यापासून सावधानता यासाठी SP वेल्थ मार्फत सातत्याने मी प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा हा एपिसोड घडतोय आणि पुन्हा लोकांचे पैसे जातात. सावधान, तुमचा मोबाईल खरा चोर आहे. नक्की कसा ते पहा. मित्रांनो, डिजिटल टेक्नॉलॉजी याचा उपयोग सभ्य माणसापेक्षा चोरांच्याकडून जास्त होतो आणि त्याचा सातत्याने ते अपग्रेड करत करत आज डिजिटल अरेस्ट आणि स्टेग्नोग्राफी या तंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक होती. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये एका प्राध्यापिकेला 3,57,00,000ला फसवण्यात आलं. त्यापाठोपाठ बीडमध्ये अशाच एका शिक्षिकेला 82 लाखाला फसवण्यात आलं आणि पुण्यात 6.5 कोटी रुपयांना फसवण्यात आलं. एक महिन्याच्या कालखंडात इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्टसारख्या प्रकरणातून जर फसवणूक होत असेल तर हे तंत्र निश्चित तुमच्यावरती देखील डल्ला मारू शकतं. होतं काय पहा, तुम्हाला मेसेज येतो किंवा तुम्हाला व्हॉट्सअप कॉल येतो आणि असं सांगण्यात येते की तुमच्या सिम कार्डचा, तुमच्या आधार कार्डचा वापर करून कस्टममध्ये नार्कोटिक्स पदार्थ पाठवलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला अटक केली जाऊ शकते. तुमच्या वयाचा विचार करून तुम्हाला मुंबईमध्ये अटक न करता आम्ही तुमच्या गावी, तुमच्या घरी अटक करतो. ही डिजिटल अरेस्ट आहे. एकतर ही स्वीकारा, नाहीतर तातडीनं मुंबईच्या आमच्या माहीमच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा. लोकांना भीती वाटते. खरोखर असं झालं असेल का याचा विचारसुद्धा करण्याची वेळ हे लोक घेत नाही. कारण एक सीन दाखवला की लगेच दुसरा सीन हा न्यायालयाचा दाखवला जातो की जिथं तुमच्या नावानं वॉरंट तयार आहे आणि ते आम्ही इश्यू केलेलं आहे हे लगेच दाखवलं जातं. बघा, डिजिटल टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून धमकी देणं, त्याचबरोबर कायदेशीर चौकटीमध्ये तुम्हाला अडकवलं जातं असं सांगणं याला डिजिटल अरेस्ट म्हणतात. असा प्रकार कुठलाही नाही. तरी देखील आज आत्तापर्यंत 4,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक आता झालेली आहे. आपण याच्यात यायचं नसेल तर एक नक्की करा की घाबरू नका. कुठल्याही प्रकारची अशी वॉरंट तुमचं लाईटचं बिल बंद लाईट कनेक्शन बंद करणार आहे, तुमचं बिल भरलेलं नाही आहे किंवा तुमचं पाण्याचं कनेक्शन बंद होईल, तुमचं बँकेचं अकाउंट बंद होईल, अशा कुठल्याही भीतीला घाबरू नका. बँक कधीही अशा प्रकारचा मेसेज पाठवत नाही. नगरपालिका अशा प्रकारचा मेसेज पाठवत नाही. त्यामुळे सावधान राहा की अशा प्रकारच्या मेसेजेस तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी, फसवण्यासाठी असतात. मित्रहो, आता याच्या पुढचा टप्पा स्टेग्नोग्राफी या नावाचं एक नवं तंत्र आलेलं आहे. हे तंत्र जरा समजून घ्या. व्हॉट्सअपवर अनेक मेसेज येतात. सकाळी गुड मॉर्निंगपासून रात्री गुड नाईटपर्यंत आपण अनेक मेसेज पाहत असतो, पाठवत असतो, अनेक व्हिडिओ पाहत असतो. त्यातच एक मेसेज येतो एका वृद्ध माणसाचा. आपण याला पाहिलं का? हे तुमच्या परिचयाचे आहेत का? सुरुवातीला आपण ते बघत नाही, पण नंतर एक कॉल येतो, सर तुमच्या कोणीतरी परिचय आहेत मॅडम, बघा. आणि जर परिचित असतील तर आमच्याशी संपर्क साधा. पोलीस स्टेशनवरून ही माहिती आलेली आहे. आपल्याला वाटतं खरंच कोणतरी असेल, कारण चित्र अंधुक असतील म्हणून आपण क्लिक करतो. क्लिक केल्याबरोबर त्याच्या पाठीमागे जे सॉफ्टवेअर असतं त्यातनं तुमच्या बँकेची माहिती, तुमचे सगळे पासवर्ड, तुमचा सगळा पर्सनल डेटा हा गायब होतो, कॉपी करून घेतला जातो आणि मग त्याचा फसवणुकीसाठी उपयोग होऊ शकतो. स्टेग्नोग्राफी ही आता नवीन फसवणुकीची पद्धत आलेली आहे. याच्यापासून पण सावध राहा. सोपं तंत्र आहे की कुठल्याही प्रकारचे अपरिचित मेसेजेस, कुठल्याही प्रकारच्या अपरिचित लिंक क्लिक करू नका. मोबाईल तुमचा आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त वापर इतर करतात. तुमचा मोबाईल क्रमांक हा अनेक ठिकाणी विकला गेलेला आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे मार्केटिंगचे मेसेजेस येतात, कॉल येतात. यांना डिनाय करा, यांना घेऊ नका, कारण याच्यातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. डिजिटल विश्व यांनी जितकी मदत केलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याचा गैरफायदा घेणारी गँग, लुटारू हे तयार झालेले आहे. जामतडासारखी सिरीज जरूर बघा, यूट्यूबवरती उपलब्ध आहे. छोटी छोटी मुलंसुद्धा याच्यासाठी वापरली जातात आणि बँकेकडून तुम्हाला मेसेज येतो किंवा बोलवणं येतं किंवा कॉल येतो की तुमचं अकाउंट उद्यापासून बंद होणार आहे कारण तुम्ही आधार कार्ड KYC पूर्ण केलेलं नाही. बँकेत उद्या येऊन हे पूर्ण करा, नाहीतर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा. आपण काय विचार करतो, बँकेत जाण्यापेक्षा क्लिक केलेली बरं. तिथं क्लिक करतो, माहिती सगळी भरतो आणि मग तिकडून फोन येतो, माहिती सांगितली जाते की धन्यवाद, आता फक्त एक तुम्हाला OTP येईल, तेवढा OTP द्या आणि तुमचं अकाउंट उद्यापासून पूर्ववत होईल. आपल्याला बरं वाटतं. आपण OTP सांगतो, OTP सांगितल्या
तुमच्या अकाउंटमधले पैसे जायला सुरुवात होते. हा OTP स्कॅम आता जुना झालेला आहे, पण तरी देखील होतोय. अजूनही तुम्हाला पहिल्यांदा फोन ज्यावेळेला कोणाचा येतो त्यावेळेला सरकार तुम्हाला हेच सांगतं ना, कुठलाही अनोळखी फोनला प्रतिसाद देऊ नका. अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळं जनजागृती मोठ्या प्रमाणात होते. आम्ही देखील हेच करतो. SP वेल्थ तुमच्या आर्थिक भल्यासाठी बांधिलकी व्यक्त करते. तुमची गुंतवणूक नीट व्हावी, सावध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने चांगला गुणात्मक सल्ला देतच असतो. पण अलीकडच्या काळात अशा फसवणुकी करण्यासाठी जे तंत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचा अभ्यास कसा आहे पहा. एकटी स्त्री, एकटं दुकटं कुटुंब, सिनियर कुटुंब यांना लक्ष केलं जातं. घाबरून जातात हे लोक आणि मग पैसे पाठवतात. घाबरू नका. त्याचबरोबर जास्त मोहाची एखादी स्कीम आली तर ती देखील टाळा. घरी बसल्या काम करा आणि दररोज 5,000 मिळवा. नोंदणीसाठी फक्त 1,000 रुपये ट्रेनिंग आम्ही देऊ. 1,000 रुपये काय बाब आहे, देऊन टाकू म्हणतो आणि आपण व्यवसायाच्या निमित्तानं त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यवसाय देणाऱ्या देखील फसवणुकीच्या योजना आहेत. त्यापासून देखील सावध राहा. फार मोठा लोभ आणि फार मोठं भय हे दोन्ही गोष्टी तुम्ही टाळल्या तरच तुम्ही संतुलित आणि समाधानी जीवन जगू शकतो. अर्थसमाधान हे आम्ही देण्यासाठी बांधील आहोत. SP वेल्थसाठी तुम्ही जरूर संपर्क साधा. आणि पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रकारच्या कुठल्याही फसव्या योजनेत अजिबात अडकू नका. कारण असा पैसा आयुष्याची कमाई असते. ती अशी घालवायची नाही, ती जोपासायची आहे, वाढवायची आहे, सांभाळायची आहे. हे सगळं आम्ही तुम्हाला सांगत असतो. पुन्हा एकदा SP वेल्थ मार्फत या महत्त्वाच्या जनजागृती कार्यक्रमाला तुम्ही पाहिलं याबद्दल धन्यवाद.